शिंदे मुर्दाबाद मुर्दाबाद। अरे आरोपीला वाचवणारे डीसीपी झेंडे मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। अरे केडीएफसी आयुक्त मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। खासदार श्रीकांत शिंदे मुर्दाबाद, कल्याण डोंबिवलीचे आयुक्त मुर्दाबाद, अशा घोषणा आता कल्याणमधील जनतेच्या माध्यमातून केल्या जात आहे। कारण आहे की कल्याण परिसरात असलेल्या वालधुनी येथील बुद्धभूमी येथे कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून बेकायदेशीर कारवाई केली जाते। कुठल्याही प्रकारची आगाऊ सूचना न देता तेथील मूर्त्यावरती कारवाई केली जाते। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की जर सरकारला इतकाच विकास करायचा असेल तर बाजूला असलेल्या या नदीच्या पात्रामध्ये बनवलेल्या असलेल्या ज्या इमारती आहेत त्या बेकायदेशीर इमारतीच्या विरोधामध्ये का त्यांच्यावर कारवाई केली जात नाही? कारवाई ही केली जाते फक्त आणि फक्त आंबेडकरी समाजात असलेल्या त्यांच्या आस्थेच्या जागेवरती। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की सरकार दादर येथील सिद्धिविनायक मंदिराला 500 करोडचा निधी देतो आहे त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी किंवा पुनर्बांधणीसाठी, परंतु या सरकारने बहुजनांच्या असलेल्या या जागेवरती कारवाई करून विकासाचा एक ढोंग रचलेला आहे आणि या विरोधात आता आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरलेला आहे। लवकरच मोठी आंदोलन उभे करण्याची देखील त्यांनी भाषा केलेली आहे। या सगळ्या बाबतीत अनेक जणांनी आपली भूमिका मांडलेली आहे। त्या जय संविधान। काल महाराष्ट्रभर जी व्हिडिओ व्हायरल होत आहे त्या संदर्भात आज आम्ही वालधुणी येथे आम्ही आलो होतो भंतीजींची भेट घेण्यासाठी। तर विषय असा झाला की आम्ही इकडे महात्मा फुले ह्या पोलीस स्टेशन आम्ही ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यासाठी ह्या ठिकाणी आलो, पण अद्याप इकडे आम्हाला दाद देण्यात येत नाही आहे। तर ते लोक आम्हाला म्हणे लिखित कंप्लेंट द्या, असे काही कारणं पुढे करत आहे। ह्यामध्ये आयुक्त, पोलीस अधिकारी, ACP, DCP ज्यांनी ह्या ऑर्डर काढलेल्या आहेत, जे आमच्या धर्मस्थळावरती जे जाऊन अचानक आक्रमण केलं, जे सगळे आमचे भंतीजी बेसावध होते आणि नोटीसचा काय पिरियड फक्त 1 दिवस काहीतरी असा नोटीसचा पिरियड दिला। एक दिवसामध्ये ते सगळे चालना कशी काय करणार की सगळे व्यवस्था ज्या मूर्त्या आहेत त्या कुठे त्याची कशी काय जपणूक करणार किंवा कशा प्रकारे त्याचं संवर्धन करण्यात येणार, म्हणजे त्यांच्याकडे हातामध्ये त्यांना वेळच देण्यात आला नाही आणि अचानक ते JCB वगैरे घेतले, त्यांच्यावर चालवण्यात आलं आणि त्या चिवर ओढणं, म्हणजे अशा प्रकारचं ह्या गोष्टीचा आम्ही अगदी जाहीर निषेध आणि हा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रभर फिरलेला आहे। तर आम्ही हा तीव्र शब्दामध्ये ह्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध तर प्रथम व्यक्त करतो आणि आम्ही 2 तारखेला तीव्र असा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। आता आम्ही बेमुदत उपोषणाला बसणार। जर आमच्या समाजाच्या जेव्हा आमच्या भंतीजींना जर न्याय भेटला नाही तर आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार आहे। आज आम्ही महात्मा ज्योतिबा ह्या पोलीस स्टेशनला आज आम्ही आवाहन केलेलं आहे। आता उद्या येऊन आम्ही बघतो हे लोक आम्हाला काय प्रतिसाद देतात, त्यानुसार ही सर्व पुढे सर्वांना हाच इशारा आहे की आंदोलनासाठी सर्वजण सज्ज राहा। आपल्याला एकजुटीने एकमताने आणि सर्व आंबेडकरी चळवळीच्या शाहू फुले आंबेडकर या विचारधारेच्या लोकांना ही कळकळीची विनंती आहे की 2 तारखेच्या दिवशी कल्याण येथे वालधुनी येथे न चुकता सकाळी 11 वाजेपर्यंत इथे उपस्थित राहावे सर्व धर्म बांधवांनी आणि आपल्या भंतीजींना न्याय मिळवून देण्यात यावा एवढी सर्वांना नम्र विनंती आहे। सर्वांना जय भीम जय शिवराय। वालधुनी येथे आपल्या बौद्ध विहारावर जे काही कारवाई झाली आहे, या कारवाईच्या मागे कोण आहे आणि कोणी आदेश दिला यांचं पण नाव आम्हाला कळलं पाहिजे। आणि महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये आम्ही आमच्या भंतेंसोबत आलेलो आहे। त्यांना म्हटलं तुम्ही ॲट्रॉसिटी ॲक्टमधून गुन्हा दाखल करा, पण ते नाही म्हणतात, लिखित मागतात। ठीक आहे, आम्ही त्यांना लिखित देतो आणि येत्या 2 तारखेला आम्ही सर्व बौद्ध बांधव आणि आंबेडकरी चळवळीतले इतर पक्ष सर्व आम्ही आंबेडकरीवादी इथे येणार आणि आमच्या अस्मितेला यांनी ठेच पोहोचवलेली आहे आणि आमच्या कुठे तर भावना दुखवलेल्या आहेत, तर आम्ही येत्या 2 तारखेला सगळे येणार आहेत। बस, जय भीम जय शिवराय।